नमस्कार, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे असा एक मेवा लाडू जो एक चवदार पण शक्तिवर्धक हिमोग्लोबिन वाढवणारा आणि शरीरासाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे। न सुटणारा थकवा, केस गळती, थोडंसं वजन कमी करायचं असेल तरी सुद्धा हा रोज एक लाडू खाल्लात तर मोठे फायदे पाहायला मिळतील। तुम्ही हे लाडू बघा, तुम्हाला वाटेल का हे आपले मेवा लाडू आहेत म्हणून। कोणाला पण असं वाटेल की हे छोट्या मुलांचे खाऊ आहे, पण तसं पण म्हटलं तरी चालेल, कारण छोटे मुलं सुद्धा आवडीने खाणार आणि मोठ्यांना तर अगदीच आवडेल। तर तुम्ही इथे बघू शकता लाडू किती सुंदर दिसून राहिलेले आहे आणि सुरेख सुद्धा। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघाल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुम्हाला इथे एक लाडू तोडून दाखवत आहे, तुम्ही बघू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी एक वाटण ठेवलेला आहे, जाड भांडच ठेवायचं इथे शक्यतो। आणि इथे मी आता 1 चम्मच साजूक तूप टाकून घेतलेला आहे। आता तूप गरम झालं की आपण इथे आता गव्हाचं पीठ टाकून घेऊया। तर मी इथे गव्हाचं पीठ हे थोडं मीडियम आकाराचं छोटं बाउल आहे, याच्यामध्ये छोट्या वाट्याभर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचं पीठ आपल्या घरचंच आहे, आपण जे चपाती करण्यासाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे मी इथे। एक छोटं वाटं ते आता आपण तुपामध्ये छान असं भाजून घेऊया, खरपूस भाजून घ्यायचं। इथे एका वेळेस तूप टाकून घ्यायचं नाही, थोडं थोडं करत टाकायचं। मी इथे सुरुवातीला 1 चम्मच टाकलेलं होतं तूप, आता आणखी मी इथे पुन्हा 1 चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे आणि ह्या तुपाला छान असं ह्या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा थोडा कलर चेंज झालेला आहे पिठाचा, असा ब्राउनिश कलर। मी इथे आणखी 1 चम्मच साजूक तूप टाकून घेतलेला आहे। थोडं थोडं असं तूप टाकत आपण हे पीठ भाजून घेऊयात अशा पद्धतीने आणि ब्राउनिश कलर येतपर्यंत ह्या पिठाला भाजून घ्यायचं, खूप जास्त करपू द्यायचं नाही। तर तुम्ही इथे बघू शकता पिठाचा कलर पूर्णपणे बदललेला आहे, अशा कलरपर्यंत भाजून घ्यायचं आणि ज्या गाठी वगैरे राहतात गव्हाच्या पिठाच्या त्या अशा काढून घ्यायच्या। तर बघू शकता हे पूर्ण आता आपलं भाजून झालेलं आहे पीठ, मी काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये। आता इथे थोडंसं तूप टाकून मी थोडे काजू, बदाम, किशमिश हे भाजून घेत आहे, तुपामध्येच परतून घ्यायचे थोडंसं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते पण ड्रायफ्रूट याच्यामध्ये वापरू शकता, तुमच्याकडे जे असेल ते, किंवा नसेल तरी चालेल। तर बघा हे पूर्ण आता परतून झालेले आहे तुपामध्ये। तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊयात। हे बघा खूप जास्त भाजायचं नाही। तर इथे मी आता आणखी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी हे डिंक भाजून घेत आहे। तर ह्या डिंकाला आपण एकदम मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचं, खूप मोठी गॅस करून भाजायचं नाही, कमी गॅसवर किंवा मीडियम फ्लेमवर भाजलं तरी चालेल। तर हे जसे आपले साबुदाणा जसा फुलतो ना तेलामध्ये तळलं तर तशा पद्धतीने हा फुलतो, तर अशा पद्धतीने फुललेला पाहिजे। तर आता हे पूर्ण डिंक आपले फुललेले आहे अशा पद्धतीने। आता याला आपण काढून घेऊया। तर बघा हे फुलल्यानंतर 1 वाटी पूर्ण झालेले आहेत। तर आता इथे मी मखाणा भाजून घेत आहे। मखाण्याला पण छान असं भाजून घ्यायचं, असं पूर्ण क्रंची येतपर्यंत भाजून घ्यायचं मखाण्याला। मखाणे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं, त्यामुळे मखाणे तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका। तर बघा आपले मखाणे भाजून झालेले आहे, असे क्रिस्पी झाले, असे हाताने असे दाबून बघायचे, त्याचा पावडर झाला की समजून जायचं की झालं। तर आता हे आपले तिन्ही पण जे मखाणे आहे, डिंक आहे आणि ड्रायफ्रूट आहे ते आपण मिक्सरमधून काढून घेऊया। तर बघा सुरुवातीला मी मखाण्याचा पावडर करून घेतलेला आहे। तर हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं। तर हे पूर्ण बारीक करून झालेलं आहे। हे आता आपण एका ह्या भांड्यामध्येच एकत्र सगळं पीठ टाकून घेऊया। तर मी हे गव्हाचं पीठ आधीच एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं होतं, त्याच्यामध्येच मी मखाण्याचं पण टाकलेलं आहे आणि आता हे डिंकाचं पण पावडर हे बघा अशा पद्धतीने करायचं छान बारीक आणि ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं
आणि आता मी इथे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले होते बारीक करायला मिक्सर पॉटमध्ये, तर ते पण असे दरदरे केलेले आहे। तुम्हाला नाही करायचे असेल तर तुम्ही अख्खेचे अख्खे टाकले तरी चालेल, किंवा याचा पावडर पण तुम्ही करून टाकू शकता। इथे मी 7 ते 8 खारक घेतलेल्या होत्या, त्याचा पावडर करून इथे टाकलेला आहे। तुम्ही हवं तर याला थोडं तुपामध्ये खरपूस भाजून पण घेऊ शकता। आणि इथे मी सुकं खोबऱ्याचं पावडर घेतलेलं आहे, हे मी मिक्सरमधूनच काढलेलं आहे। याला पण मी भाजलेलं नाही आहे, तुम्हाला भाजायचं असेल तर तुम्ही भाजू शकता। आणि इथे मी थोडंसं वेलची पावडर टाकलेलं आहे। तर आता ह्या सगळ्या जिन्नसांना चम्मचनी एक व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने पूर्ण मसाले पावडर मिक्स झालेले पाहिजे। तुम्हाला जर आणखी काही साहित्य टाकायचं असेल ह्या लाडवासाठी तर तुम्ही टाकू शकता, तुमच्याकडे जे पण असेल ते तुम्ही ह्या लाडवामध्ये वापरू शकता। तर आता इथे आपण गुळाचा पाक करून घेऊया। तर इथे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, तूप गरम झालेलं आहे आणि मी त्याच वाट्याने ह्या वाटाभर गुळ घेतलेला आहे बारीक करून, तर हे इथे टाकून घ्यायचं। आणि इथे मी थोडंसं एका छोट्या वाटीने अर्धा वाटी मी पाणी टाकून घेत आहे, म्हणजे हा गुळ लवकर वितळेल आणि जास्त वेळ पण लागणार नाही याला। 1 ते 2 मिनिटांमध्ये हा गुळ पूर्ण वितळून जातो। आणि जो पाक राहतो ना त्याला खूप घट्ट पाक करायचं नाही, फक्त गुळ वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं गॅसवरती आणि गॅस बंद करून घ्यायची। बघा मी गॅस बंद केलेली आहे, आता आपला गुळ पूर्ण वितळलेला आहे। तर गुळामध्ये कचरा असतो त्यामुळे मी चाळणीने गाळून घेत आहे। हा पाक खूप घट्ट करायचा नाही, पातळच ठेवायचा। तुम्ही बघू शकता मी घट्ट केलेला नाही आहे, फक्त गुळाला वितळवून घेतलेला आहे। तर बघा मी पूर्ण चाळणीने गुळ पूर्ण चाळून घेतलेला आहे हा पाक, आणि याच्यामध्ये आता चम्मचनी मिक्स करून घ्यायचं। म्हणजे हा गुळाचा पाक आहे ना तो गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला चम्मचनीच मिक्स करून घ्यायचं, नाहीतर हाताला चटका लागेल। तर सुरुवातीला तुम्हाला असं वाटत असेल की हे पूर्ण पातळ झालेलं आहे, लाडू कसे बनणार। थोडा वेळ ते थंड करायला ठेवलं की ते हळूहळू असं घट्टसर होत येतो आणि त्याचा पावडर बनतो। तर तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही ना त्याच्यामध्ये थोडंसं आणखी पीठ भाजून याच्यामध्ये टाकून घेऊ शकता। तर बघू शकता हे थंड झाल्यावर पीठ एकदम असा मोकळा झालेला आहे, असा खुलल्यासारखा तुम्ही बघू शकता, आणि लाडू पण सुंदर असं वळतो आहे। तर बघा अशा पद्धतीने हाताने एकदा पूर्ण असं पावडर करून घ्यायचं, म्हणजे मोकळं करून घ्यायचं पूर्ण पीठ, आणि अशा पद्धतीने छोटे छोटे असे लाडू वळायला घ्यायचे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मोठा, मीडियम, छोटा अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता। तर मी इथे मीडियम आकाराचा लाडू बनवत आहे। तर तुम्ही बघू शकता पटकन लाडू वळून घेतलेला आहे, जास्त वेळ पण लागलेला नाही आहे, किती सुंदर आणि सुरेख झालेला आहे। तर आता याला मी इथे खोबऱ्याचं किस आहे हे सुक्या नारळाचं, त्याच्यामध्ये मी हा लाडू असा वरून हा जो किस आहे ना तो लावून घेतलेला आहे, त्याने लाडू छान दिसतो। आणि याच बहाण्याने नारळ पण आपल्या पोटामध्ये जातं, आपल्या शरीरामध्ये जातं, त्यामुळे त्याचा पण आपल्याला फायदाच आहे। तर मी अशाच पद्धतीने आता दुसरा पण लाडू वळायला घेतलेला आहे। दुसरा पण लाडू वळून झालेला आहे, तर याला पण आता आपण प्लेटमध्ये ठेवून देऊया। अशाच पद्धतीने मी आता बाकीचे पण लाडू वळून घेत आहे। तर हे लाडू वळायला जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन मला 5 ते 7 मिनिट लागलेले असेल बहुतेक, त्याच्यापेक्षाही कमी वेळ लागलेला आहे लाडू वळून घ्यायला। मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवत आहे, तर तुम्ही आतमधला लाडवाचा टेक्स्चर बघू शकता, अगदी दाणेदार झालेला आहे आणि याला जास्त वेळ पण लागत नाही बनवायला। अगदी कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात आणि झटपट पण होतात। तुम्ही हे लाडू नक्की घरी करून बघा, आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडीने खाणार असे हे लाडू आहेत, आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा एकदा घरी। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।